ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आपण चर्चा करतो आहोत मुंबईवरच्या दहशतवादी हल्ल्यामागच्या पाकिस्तानच्या भूमिकेविषयी। आपल्याकडे माधवराव गोडबोले यांनी खूप महत्त्वाचे मुद्दे मांडलेले आहेत। मी थेट जातोय दिल्लीला शेषाद्रीचारी यांच्याकडे। शेषाद्रीजी, मला सांगा, माधवरावांनी जे मांडलंय युद्ध करून किंवा दहशतवादी तळांवर हल्ले करून करण्यापेक्षा काही वेगळे पर्याय त्यांचा विचार करायला हवा, तुमचं काय म्हणणं आहे? नाही, हे बघा, युद्ध हा एकच पर्याय आहे असं कोणी म्हटलेलं नाही आहे, पण युद्धाला दुसरं पर्याय नाही हा एक तितकंच महत्त्वाचा बाब आहे। त्यामुळे आमचं म्हणणं पाकिस्तानबरोबर युद्ध होणं किंवा नाही होणं हे आपल्यावर अवलंबून नाही। समजा आपण काहीच केलं नाही, हल्ला केला नाही आणि आपण गप्पच बसलो, तर पुन्हा एकदा 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी केव्हा तरी मुंबईत झाल्यासारखं आणखीन पुण्याला होणार नाही, नाशिकला होणार नाही, औरंगाबादला होणार नाही किंवा महाराष्ट्राच्या बाहेर कुठे होणार नाही, दिल्लीत होणार नाही, याची काही गॅरंटी आहे का? पाकिस्तान हा टेरर स्टेट आहे। इट्स अ फेल्ड स्टेट, इट इज अ टेरर स्टेट। त्यामुळे सगळ्या अख्ख्या जगाला माहिती आहे की जगाच्या पाठीवर जेवढे देश आहेत त्या सगळीकडचे जेवढे टेररिस्ट आहेत या सगळ्यांचा ट्रेनिंग कॅम्प अफगाणिस्तान आणि पाकिस्तान या दोनच ठिकाणी आहेत। आता हळूहळू इव्हन नेपाळमध्ये सुद्धा ASAचं काम वाढायला लागलंय। नाही शेषाद्रीजी, हे सगळं बरोबर आहे। मला प्रश्न हा विचारायचा आहे की असं लक्षात येतं की पाकिस्तानचं जे सरकार आहे ते सुद्धा या टेररिस्टना कोणत्याही प्रकारे कंट्रोल करू शकत नाहीये। ISI पाठी आहे त्या टेरर अटॅक्सच्या, लष्कर पाठी आहे। अशा या गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये पाकिस्तानवर हल्ला करून आणि तिथल्या निरपराध माणसांना मारून दहशतवादाचा प्रश्न कसा सुटणार? नाही, प्रश्न तिथल्या निरपराध माणसांचा नाही आहे। पाकिस्तानमध्ये टेररिस्ट कॅम्प्स कुठे कुठे आहेत या सगळ्या माहिती भारत सरकारकडे आहे असं भारत सरकारनेच कबूल केलं आहे। भारत सरकारने असं म्हटलं आहे की टेररिस्ट कॅम्प पाकिस्तानमध्ये कुठे कुठे आहेत, पाक ऑक्युपाईड काश्मीरमध्ये कुठे कुठे आहेत, मुझफ्फराबादच्या बॉर्डरवर कुठे कुठे आहेत, या सगळ्या माहिती टेररिस्ट कॅम्पच्या नकाशेसहित भारत सरकारकडे आहे असं भारत सरकारनेच म्हटलेलं आहे। पार्लमेंटमध्ये त्यांनी मान्य केलं आहे। असं असून सुद्धा आपण जर त्यांच्यावर हल्ले करून या सगळ्या गोष्टी थांबवू शकत नाही। हे खरं आहे की आपण हल्ले करणार असं म्हटल्यावर ते लोक तिथे हल्ल्याला सामोरं जाण्यासाठी तयार उभे राहणार नाहीयेत। ते गनिमी युद्ध करणारे लोक आहेत, टेररिस्ट म्हणजे गुरिल्ला वॉरफेअरमधले एक्सपर्ट्स आहेत। त्यामुळे तेही या सगळ्या गोष्टीसाठी काहीतरी करतील। त्यामुळे या सगळ्या भीतीपोटी किंवा पाकिस्तानवर या सगळ्या गोष्टींवर हल्ला केले की इट विल एस्केलेट इनटू अ लार्ज स्केल वॉर असं काही लोक म्हणतात। या भीतीपोटी आपण किती दिवस थांबणार, किती महिने थांबणार, किती वर्ष थांबणार, आणखीन किती हल्ले आपल्यावर होणार? त्यामुळे मला असं वाटतंय की आज जर इस्रायलनी जसं हमास विरुद्ध कारवाई सुरू केली तसं आपण जर पाकिस्तानमध्ये कारवाई सुरू केली तर आपण वी आर नॉट अँसरेबल टू एनीबडी इन दिस वर्ल्ड। आपल्यावर हल्ले होत असताना जगाच्या पाठीवरचा एकही देश आपल्या बाजूनी आलेले नाहीत। आता सुद्धा अमेरिकेचे नागरिक मारले गेले, इंग्लंडचे नागरिक मारले गेले, म्हणून अमेरिकेचे आणि इंग्लंडचे लोक इकडे आले आणि त्या सगळ्या सबूत बरोबर घेऊन गेले। याशिवाय दिल्ली किंवा अन्य ठिकाणी इतर ठिकाणी जेव्हा हल्ले झाले तेव्हा या सगळ्या देशातले कोणी आले नाही। बहुचर या देशात आले, आपल्याला ॲडवाईस देऊन पुन्हा इकडनं पाकिस्तानमध्ये गेले। $7 बिलियन पाकिस्तानला पुन्हा विमानं खरेदी करण्यासाठी पैसे देऊन तिकडनं गेले अमेरिकेला। त्यामुळे अमेरिकेचं ऐकून आपल्याला पाकिस्तानवर हल्ला करू नये अशा भूमिकेत आपण बिलकुल राहू नये। शेषाद्रीजी, तुमचं म्हणणं पोचलंय लोकांपर्यंत। तुमचं म्हणणं असं आहे की आपला निर्णय आपण घ्यायला हवा, कुणाच्या दबावाखाली येता कामा नये, आणि तुमचं असं म्हणणं आहे की इस्रायल पासून आपण काहीतरी शिकायला हवं। मी जातोय पुन्हा एकदा अशोक चौसाळकर यांच्याकडे। अशोकजी, हे पटतंय का तुम्हाला? इस्रायल कडून आपण धडा शिकायला हवा का? इस्रायलकडून आपण धडा शिकण्याचं कारण नाही। याचं कारण असं की इस्रायल आणि हमास यांच्यामध्ये लष्करीदृष्ट्या कुठल्याही प्रकारची तुलना होऊ शकत नाही। इस्रायलची ताकद जास्त आहे आणि हमासची ताकद कमी आहे, आणि गेली 48 वर्षापासून इस्रायल अशाच प्रकारच्या आक्रमक धोरणाचा पुरस्कार करीत असूनही पॅलेस्टाईनचा प्रश्न सुटलेला नाही। वरचेवर तो प्रश्न जास्त हिंसक होत आहे। भारत पाकिस्तानच्या संदर्भामध्ये आज अशी परिस्थिती होती की हा हल्ला होण्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध सुधारत होते। काश्मीरचा प्रश्न एक 5-6 वर्षामध्ये सुटण्याची शक्यता होती, आणि अटल बिहारी वाजपेयी यांनी जो पीस इनिशिएटिव्ह घेतलेला होता तो पीस इनिशिएटिव्ह पुढे नेण्याची गरज होती। दोन्ही देशांच्या मध्ये नॉर्मलायझेशन होण्याची शक्यता निर्माण झालेली होती। दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधल्या सैन्याने आणि एका मोठ्या एलिमेंटने भारत पाकिस्तान यांचे संबंध सुधारू नयेत म्हणून
हा हल्ला केलेला आहे. त्यामुळे आपण आपल्या मूळ धोरणापासून दूर जाऊन एका घटनेमुळे पूर्णतः पाकिस्तानच्या विरुद्ध युद्धखोरीची भूमिका घेणं चुकीचं आहे. भारत आणि पाकिस्तान एकूण आंतरराष्ट्रीय राजकारणाचा, परराष्ट्र धोरणाचा जर विचार केला तर पुढच्या 10 वर्षामध्ये पाकिस्तानशी पूर्णतः संबंध आपल्याला नॉर्मलाइज करायचे आहेत आणि त्या दिशेने वाजपेयी यांनी जी सुरुवात केलेली होती ती सुरुवात आपल्याला जर सस्टेन करायची असेल, पुढे न्यायची असेल, तर जी धोरणं गेली 5-6 वर्ष भारत सरकारने नॉर्मलायझेशनच्या दृष्टीने सुरू केलेली होती ती धोरणं आपण पुढे चालवली पाहिजेत. अशोकजी, मला तुम्हाला विचारायचं आहे, मगाशी माधव गोडबोले यांनी खूप काहीतरी वेगळं आणि महत्वाचं असं सुचवलंय. त्यांच्या अनुभवातून आलेला तो भाग आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय म्हणणं आहे? युद्ध बाजूला ठेवलं, लष्करी तळांवरचे हल्ले, दहशतवादी तळांवरचे हल्ले बाजूला ठेवले, तरी सुद्धा गोडबोले सुचवतायत त्याप्रमाणे वेगळ्या मार्गाने जाता येणार नाही का? पाकिस्तानवर सहकार्य न करून दबाव नाही का आणता येणार? नाही, ही जी घटना झाली त्या घटनेनंतर दबाव वगैरे पाकिस्तानच्या सरकारवर आणता येईल, परंतु मूळ जी आपली गेल्या 5-6 वर्षापासूनच्या परराष्ट्र पाकिस्तान धोरणाचं जे मूळ सूत्र आहे ते मूळ सूत्र आपण सोडता उपयोगाचं नाही. कारण त्या सूत्राच्या आधारेच आपल्याला एक 5-10 वर्षामध्ये पाकिस्तानशी संबंध नॉर्मलाइज करायचे आहेत. हा जो मूळ मुद्दा आहे तो आपल्याला दृष्टीआड करता येणार नाही. आपले तिन्ही पाहुणे 3 वेगवेगळी मतं, 3 वेगवेगळे दृष्टिकोन मांडतायत. मी आता घेणार आहे एक ब्रेक, पण ब्रेक नंतर मी आपल्या पाहुण्यांना विचारणार आहे की भारत सरकारने गेल्या 1.5 महिन्यात काही पावलं उचललेली आहेत. ही पावलं योग्य असतील, अयोग्य असतील, त्याच्यावर टीका होत असेल, अमेरिका धार्जिणं वागत असल्याचीही टीका होते. पुढच्या काळामध्ये मात्र भारत सरकारने काय केलं पाहिजे ज्याच्यातून भारतीय नागरिकांच्या मनाचंही समाधान होईल आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची प्रतिष्ठा वाढेल, असा कोणता मार्ग आहे, हे मी पुढच्या सेगमेंटमध्ये आपल्या तिन्ही पाहुण्यांना विचारणार आहे. पण आता घेणार आहे एक ब्रेक. ब्रेकपूर्वी आपला प्रश्न पहा, पाकिस्तानची भूमिका खोटारडेपणाची आहे का, असं मी विचारलं होतं आपल्या प्रेक्षकांना. पडद्यावर तुम्ही पाहू शकता, आता 90% लोक म्हणतायत होय, खोटारडेपणाची आहे म्हणून. घेऊया एक ब्रेक, पहा फक्त IBN लोकमत.